थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग व माझ्या इथे उपस्थित असलेल्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज अशा महान मातेची माहिती सांगणार आहे जिचा मला तुम्हाला सहित संपूर्ण देशाला अभिमान आहे. ती माता म्हणजे जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त मी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्रतेची विनंती करून मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. मराठा साम्राज्याची जननी तू, मराठा साम्राज्याची जननी तू, महाराष्ट्राची अस्मिता तू, हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू, आमची राजमाता जिजाऊ तू, आमची राजमाता जिजाऊ तू, स्वराज जननी राजमाता जिजाऊ माँसाहेबास माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. मित्रांनो, आज 12 जानेवारी म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या अशा राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस. राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल कोणालाही काही माहीत नाही असे कधीच होऊ शकत नाही. हे सर्वांना आपल्याला माहित आहे की जिने स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि ते साक्षात उतरविले ती म्हणजे आपली राजमाता जिजाऊ माँसाहेब. स्वराज्याचा जिने घडविले विधाता, स्वराज्याचा जिने घडविले विधाता, धन्य ती स्वराजजननी जिजामाता, धन्य धन्य ती स्वराजजननी जिजामाता. मित्रांनो, आज 12 जानेवारी म्हणजेच जिजाऊ माँसाहेब यांची जयंती 12 जानेवारी. यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. जिजाऊ बालपणापासूनच शिक्षण, युद्ध, राजनीती इत्यादी मध्ये कुशल होत्या. जिजाऊ माँसाहेबांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी नवीन विद्या, कला पारंगत केली होती. बघा मैत्रिणींनो, जिजाऊ माँसाहेब ह्या कशा होत्या आणि आपण हे कसे आहोत हे तुम्हाला समजलेच असेल. आपल्याला एखादे काम किंवा एखादी गोष्ट करायला सांगितली की आपण कंटाळा करतो किंवा उद्यावर ढकलतो, परंतु जिजाऊ माँसाहेब ह्या अशा नव्हत्या. त्यांच्या अंगी लहानपणापासूनच काहीतरी करण्याची धडपड राहत असे. जिजाऊ एक स्त्री होती, जिजाऊ एक स्त्री होती, शहाजी राजांची वीर पत्नी होती, शहाजी राजांची वीर पत्नी होती, जाधव घराण्याची लाडकी लेक होती, जाधव घराण्याची लाडकी लेक होती, स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती, स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती. जिजाऊंचा विवाह डिसेंबरच्या 1605 मध्ये वेरूळच्या शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊंचे जीवन हे संस्काराचा खजिनाच होता. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या 3 गुणांचा संगम माता जिजाऊंना झाला होता. मित्रांनो, अखंड महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणाऱ्या वीर तेजस्वी पुत्राला म्हणजे शिवबाला जन्म देणाऱ्या शिवबा मोठा झाल्यावर जिजाऊंचे मनी असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी ती राजमाता जिजाऊ होती, ती राजमाता जिजाऊ होती. जिजाऊ तुम्ही नसत्यात तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसत्यात तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसत्यात तर नसते दिसले विजयाचे सोहळे, जिजाऊ तुम्ही नसत्यात तर नसते दिसले विजयाचे सोहळे. मित्रांनो, जिजाऊ माँसाहेबांनी शिवबांना जन्मच दिला नाही तर हिंदवी स्वराज्याची स्वप्न साकार करण्यासाठी नवीन विद्या, कला दिल्या होत्या. मित्रांनो, एक गोष्ट सांगावीशी वाटते की एक आदर्श मुलगा जर प्रत्येक आईला घडवायचा असेल तर प्रत्येक आईने जिजाऊंचे आचरण केले पाहिजे. आई ही जगातील सर्वात मोठी गुरु आणि योद्धा असते. यांचे मृत निर्मित उदाहरण म्हणजे जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ हे गरिबांना व गरजूंना न्याय निवाडा करत असत. अशा प्रकारे राजमाता जिजाऊंचा 17 जून 1674 मध्ये निधन झाले आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणाऱ्या अशा राजमाता जिजाऊ यांना मी शतशः नमन करते. आणि शेवटी जाताना मी एवढेच म्हणेल की असूनही तू एक स्त्री, असूनही तू एक स्त्री मनाने खूप बलवान होती, मनाने खूप बलवान होती. न घाबरता मरणाला कधी सामोरे जावे, न घाबरता मरणाला कधी सामोरे जावे हेच तू बघत होती. होतीस तू कर्तृत्वाची, होतीस तू कर्तृत्वाची, कर्तृत्व दक्ष जाधवांची लेख, कर्तृत्व दक्ष जाधवांची लेख, ठसविला मला तू त्यांचाच विचार प्रत्येक. निष्ठा स्वराज्य प्रती, निष्ठा स्वराज्य प्रती, मनी नव्हता स्वार्थाचा भाव कुठे, होऊन प्रेरित विचाराने तुझ्या झोपलेला प्रत्येक नाच उठे. करते जोडून दोन्ही कर, करते जोडून दोन्ही कर, आऊसाहेब मुद्रा तुमच्या चरणी, जन्म असेल माझा मातोश्री, तुम्ही केलेल्या उपकारांचा ऋणी, तुम्ही केलेल्या उपकारांचा ऋणी. शेवटी जाताना मी एवढेच म्हणेल की मुद्रा माझा राजमाता जिजाऊंना जिने घडविले शूरशुभांना, मुद्रा माझा राजमाता जिजाऊंना जिने घडविले शूरशुभांना. साक्षात होती ती आई भवानी, साक्षात होती ती आई भवानी, जिच्या पोटी जन्म घेतला शिवबानी, जिचा पोटी जन्म घेतला शिवबानी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.